नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, आरोग्य संपदा या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन आम्ही जनजागृती करत असतो। आज एक अशाच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। प्रेक्षको, असं म्हटलं जातं की स्त्री हे त्या घराचा कणा असते आणि स्त्री असेल तर सगळं घर छान असतं। त्यामुळे होतच असं की स्त्री जी असते ती त्या सगळ्या घरातल्या व्यक्तींचं आरोग्य बघता बघता मात्र स्वतःकडे बराच वेळेला दुर्लक्ष करताना दिसते। म्हणजे एकीकडे ती कणखरही असते तर एकीकडे ती नाजूकही असते। ही भावनाप्रधान स्त्री बराच वेळेला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, किंबहुना मानसिक आरोग्याकडे तर अजिबात लक्ष देत नाही। मग होतं असं की त्यामुळेच तिला होतात ते पुढे वेगवेगळे आजार। या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यानंतर सध्याच्या काळात तिच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सगळ्यात जो आढळणारा आजार दिसतो तो म्हणजे स्तनाचा कर्करोग। स्त्रियांमध्ये जो कर्करोग आढळतो त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर हा स्तनाचा कर्करोग आहे। आणि आता मुळातच स्तनाचा कर्करोग म्हटल्यानंतर घाबरण्याचं कारण नाही। याच्यामागे पहिली माहिती अशी आहे की हा आजार जर तुम्ही पहिल्याच टप्प्यात ओळखला तर या आजारापासून अगदी 90% पर्यंत मुक्तता मिळू शकते। मग आपल्याला गरज आहे ती या विषयाची जनजागृती वाढवण्याची। म्हणूनच खास आपण आजचा विषय निवडला आहे आणि तो म्हणजे स्तनाचा कर्करोग। यासाठी आज आपल्याकडे कर्करोग तज्ञ आलेले आहेत डॉक्टर जयश्री पंड्या। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर जयश्री पंड्या या नायर हॉस्पिटल येथे शल्यचिकित्सक प्राध्यापक तसेच कर्करोग तज्ञ विभाग प्रमुख आहेत। स्तनाच्या कर्करोगासंबंधी डॉक्टरांनी जो अभ्यास केला टाटा हॉस्पिटल तसेच परदेशात म्हणजे UK मधूनही डॉक्टरांनी प्रशिक्षण घेतले आहे। विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षापासून डॉक्टर शल्यचिकित्सक आहेतच, पण गेल्या 13 वर्षापासून डॉक्टर कर्करोग तज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत। डॉक्टरांचं विशेष म्हणजे की कर्करोगासाठी जे रुग्ण येतात त्यांना एका छताखाली सगळे उपचार मिळावेत यासाठी नेहमी डॉक्टरांनी पुढाकार घेतलेला आहे। यामुळे होतं असं की रुग्णांना होणारा आर्थिक ताण किंवा मानसिक ताण यापासून दूर ठेवण्यासाठी डॉक्टरांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे। त्यांच्यामध्ये त्यांचं काम हे वाखण्यासारखं आहे। प्रेक्षको, आजचा कार्यक्रम आपला जो आहे लाईव्ह आहे आणि नक्कीच त्याविषयी तुम्हालाही प्रश्न विचारायचे असतील, पण आजच्या कार्यक्रमात आपण फोनऐवजी आपण पूर्णपणे सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे नक्कीच तुम्ही हा कार्यक्रम नीट व्यवस्थित ऐका। तुमच्या सगळ्या प्रश्नांचे जे प्रश्न आहेत त्यांचे शंका आहेत ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज डॉक्टर आपण स्तनाचा कर्करोग घेतलेला आहे। लोकांना कर्करोग म्हटलं की खूप भीती वाटते, पण स्त्रियांच्या बाबतीत तुम्ही काय सांगणार आहात की बाकी आजार आणि हा स्तनाचा कर्करोग याविषयी आपण काय म्हणणार आहात? हा एक एकदम चांगला प्रश्न आहे। स्तनाचा कर्करोग म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर हे स्त्रीला होतं आणि स्त्रीला वाटतं की स्तनाचा कर्करोग झाला की आपले स्तन जाणार आणि तिने ज्या लोकांकडे ऐकलं असतं की आपले केसही जातात, म्हणून तिला मेन वाटतं की आपला स्त्रीपणा नष्ट होतो केस आणि स्तन गेल्यामुळे। आणि ह्याच्यासाठी त्या कर्करोगाला ती जास्त भीते। दुसरं म्हणजे तिला वाटतं की कर्करोग म्हणजे मृत्यू, असे नाही, हेच आपण त्यांना जाणीव करून द्यायची। हे अगदी महत्त्वाचं बोलला डॉक्टर तुम्ही। कर्करोग म्हणजे मृत्यू हे मुळातच समीकरण चुकीचं आहे। कारण आपण फार वारंवार आपल्या माध्यमातून सांगतो की प्राथमिक स्तरावर जर तुम्ही लक्षणं ओळखली तर कर्करोगापासून दूर तुम्ही राहू शकतात। आता डॉक्टर असं वाटतं की आता हा जो आजार आहे हा बाकी आजारांपेक्षा याचं प्रमाण कसं आहे? हा कर्करोग स्त्रियांमध्ये 2च अवयव असतात ज्याचा रोग स्त्रियांनाच फक्त होतो। पहिलं तर स्तनाचा कर्करोग आणि दुसरा पिशवीचा किंवा सर्वायकल कर्करोग। आधीच्या प्रमाणामध्ये सर्वायकल कॅन्सर जे होते त्याचं प्रमाण पहिले होते, पण आता असं दिसून आले आहे की स्तनाचा कर्करोग यांनी पहिले स्थान घेतले आहे। जर आपण भारतात बघितलं तर 1 लाख स्त्रियांमध्ये 20 रुग्ण यांना स्तनाचा कर्करोग होऊ शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे अशी जाणवली आहे की ह्याच्यामध्ये 50% मृत्यूदर होऊ शकतात। तर हे बघितलंय की 50%पेक्षा जास्त गावांमध्ये का होतात आणि शहरांमध्ये यांची संख्या का कमी आहे? तर एखाद्याला असं असू शकेल की गावांमध्ये
मेडिकल सुविधा आणि हॉस्पिटल्स हे जरा दूर वगैरे असल्यामुळे, आणि दुसरं म्हणजे गावातली स्त्री आपल्या स्तनाचा तपास करून घ्यायला एखाद वेळेला लाजते, म्हणून ही 50% जी संख्या आहे गावात ती असू शकेल. म्हणजे शहरात आणि गावात जर आपल्याला हा फरक जाणवला तर तो फक्त याच्यामुळे आहे की त्या आजाराविषयीची असलेली अनभिज्ञता. प्रेक्षको, नक्कीच आता आपल्याला ऐकायचं असेल की हा आजार होण्यामागची नक्की कारणं काय? डॉक्टर, काय कारणं असू शकतात? पहिलं तर एक लक्षात ठेवणं आहे की आपल्याला कुठची गाठ झाली तर ती कर्करोग नाही. कारण की प्रत्येक स्त्रीला वाटतं की मला गाठ झाली, मला हा स्तनाचा कर्करोग होणार. काही कारणं असतात जी आपल्याला अटळ असतात आणि काही कारणं असतात जी आपण थोडी काळजी घेऊन त्याला आपण लांबू शकतो. पहिलं म्हणजे आपण स्त्री आहोत, आपला स्त्रीपणा आहे, याला कोणीही बदलू शकत नाही. दुसरं ह्याच्यात जी कारणं असतात ती आताच्या आपल्या मॉडर्न युगामुळे लग्न उशिरा होतात आणि काही स्त्रियांना आपल्या स्वतःचं इंडिपेंडन्स पाहिजे म्हणून ते लग्न करत नाहीत. तर ज्या अविवाहित स्त्रिया असतात पहिलं. दुसरं म्हणजे ज्यांना कुटुंबियात पूर्व इतिहास असेल आणि जे उशिरा गर्भधारण करतात किंवा त्यांना मुलं उशिरा होतात आणि मुलं झाल्यानंतर स्तनपान कमी करतात, या स्त्रियांना कर्करोग होण्याची संभावना जास्त असते. नक्कीच डॉक्टर, म्हणजे तुम्ही आत्ता जसं सांगितलं की सध्याचं जे युग आहे खूप वेगळं वाढतंय, त्यामुळे स्त्रियांना अगदी जी म्हणतात तारेवरची कसरत करावी लागते. एकीकडे नोकरी आहे, एकीकडे घर आहे आणि इथे कुठेतरी तुम्ही करिअरकडे किंवा स्वतःचा जो फ्रीडम आहे, स्वातंत्र्य आहे, त्याकडे लक्ष देताना मात्र लग्नाचा विचार उशिरा होतो किंवा बाळासाठीचा विचार उशिरा होतो आणि तेव्हा हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे. डॉक्टर, आता हा आजार कोणाला जास्त होऊ शकतो? आता असं असतं की हा आजार एकतर अनुवंशिक जर असेल, म्हणजे आपल्या जवळच्या आईला, आजीला, बहिणीला किंवा मावशीला, तर त्या स्त्रीला हा कर्करोग होण्याचे चान्सेस 50% जास्त असतात. दुसरं म्हणजे काही स्त्रिया ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या घेतात आणि कधी कधी मूल न होण्यासाठी किंवा कधी कधी मूल लांबवण्यासाठी. दुसरं म्हणजे महिना संपल्यानंतर देखील काही स्त्रिया गोळ्या घेतात की त्यांना ते महिना संपल्याचे साईड इफेक्ट्स न व्हावे म्हणून. ह्या सगळ्यांनी कर्करोगाचे चान्सेस वाढतात. दुसरं म्हणजे जर एका स्तनाला कर्करोग झाला असेल तर दुसऱ्या स्तनाला कर्करोग होण्याची शक्यता 4 ते 10% असते. दुसरी गोष्ट, काही समाज आहेत ज्या समाजामध्ये कुटुंबांमध्ये लग्न होतात आणि अशा कुटुंबांमध्ये लग्न झाली तर त्या स्त्रीला कर्करोग होतो. म्हणजे ही जी गोष्ट तुम्ही सांगितली आहे डॉक्टर, की आत्ताच जसं तुम्ही म्हणाला की जर आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे अगदी आपण म्हणू शकतो जवळचे नातेवाईक असेल तरच ती शक्यता जास्त आहे. हो, जवळचे नातेवाईक आहे तर ती शक्यता जास्त आहे, पण याचा समज असा नाही की कुठच्याही दुसऱ्या स्त्रीला होऊ शकत नाही. कर्करोगापासून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, कधीही कुणालाही कर्करोग होऊ शकतो. म्हणजे हे सांगण्यामागे मुद्दा हाच आहे प्रेक्षको, की बऱ्याच वेळेला आपल्या घरात कोणाला नाही किंवा मला हे कसं होणार या भाषेखाली किंवा या वाक्याखाली हे आजार लपले जातात आणि होत नाही किंवा असं समज नाहीये. तर त्यासाठी गरज आहे ती तपासण्या करायची. डॉक्टर, पण तपासण्या करण्याच्या आधी आपण मला वाटतं हे समजून घेऊया की हा आजार होतो तो कसा होतो, कसं ओळखायची, लक्षणं कशी असतात? ओके, पहिलं म्हणजे कर्करोग आहे ते पांढऱ्या पेशीची वाढ असते. आपल्या शरीरामध्ये पांढऱ्या पेशी असतात, पण त्याची जर वाढ जी नॉर्मली व्हायला पाहिजे तशी नाही झाली तर तो कर्करोग होतो. अनियमित वाढ झाली तर त्याला आपण कर्करोग म्हणतो आणि स्तनाचा हा कर्करोग म्हणून त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आता प्रत्येक वेळेला स्त्री स्वतःच्या स्तनाला तपास करत नाही, त्यामुळे जरी आपण बोललो की गाठ आली की डॉक्टरांकडे जावं, हे प्रत्येक वेळेला ठरत नाही. कारण की जर आपण स्तन तपासलेच नाही तर आपल्याला गाठ लागणार नाही. म्हणून कधी कधी स्त्री पुढच्या स्टेजमध्ये येते आणि तिला लक्षणे अशी असतात की जर ते स्तन बघितलं तर एक स्तन मोठं दिसतं किंवा त्या स्तनाच्या चामडीवरती खड्डा पडलेला दिसतो किंवा ती स्तनाची चामडी आहे ती सुरकुतलेल्या संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते. नंतर जे स्तनाग्र असतं ते त्याच्यात खड्डा पडलेला असतो किंवा त्या स्तनाग्रहातनं
पाणी येतं. मग ते पाणी साधं पाणी असेल किंवा काळ्या रंगाचं असेल किंवा रक्ताचं रक्ताचं असेल. असेल. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की स्तनाचा जो कर्करोग आहे तो खाकेमध्ये पसरतो. म्हणून कधी कधी बाईला स्तनामध्ये जरी काही दिसलं नाही अच्छा. तरी खाकेमध्ये गाठ दिसू शकते. म्हणजे स्तनात किंवा काखेमध्ये जेव्हा गाठ होते तर गरज नाही की स्तनातच होऊ शकतं, तर ती काखेमध्ये सुद्धा गाठ होऊ शकते. अशा वेळेला गरज आहे की ती स्वतः तपासणी करायची. डॉक्टर, तपासणी ही आपण थोडं सांगूया की स्वतःची तपासणी तुम्ही स्वतः कशी करू शकतात. कर्करोग आहे का नाही हे किती दिवसांनी चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. पण तत्पूर्वी आपण काय सांगणार आहात की कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत? बरोबर. एकदा स्त्रीला गाठ झाली की तिला हे मनात ठामपणे समजायचं की प्रत्येक गाठ कर्करोग नसते. त्याच्यानंतर जेव्हा ती गाठ झाली की ती डॉक्टरांकडे जाते. मग डॉक्टर तपासतात आणि तपासल्यानंतर मग आपण जेव्हा छातीचा किंवा पोटाचा एक्सरे काढतो तसा स्तनाचा एक्सरे, याला आपण मॅमोग्राफी म्हणतो. याची विशेषता अशी आहे की छातीचा फोटो काढण्याच्या वेळेला आपण त्या स्क्रीन समोर उभे राहतो, पण ह्या मॅमोग्राफीच्या वेळेला वरतून खालती आणि दोन बाजूला अशा प्लेट्स असतात आणि त्या प्लेट्समध्ये ते स्तन दबलं जातं. याला थोडा दुखाव होतो, पण याने आपल्याला अंदाज चांगला लागू शकतो. आणि याच्यासाठी दुसरा तपास करणे म्हणजे सोनोग्राफी आहे. जशी आपण पोटाची सोनोग्राफी करतो तशी सोनोग्राफी करतो. हे दोन तपास केल्यानंतर आपल्याला साधारण 50 ते 70% समजतं की हा रोग कर्करोग आहे की हा साधा रोग आहे. नंतरची गाठ असते त्याच्यामध्ये जर आपण सुई घातली आणि आपण त्यातला थोडा पेशी काढून घेतले, ज्याला बायोप्सी म्हणतात, तर त्या बायोप्सीमध्ये आपल्याला 100% निदान होतं की हा रोग कॅन्सर आहे की नाही. म्हणजे जर कोणा स्त्रीला गाठ आढळली असेल, सगळ्यात आधी की तिने घाबरून जाण्याचं कारण नाही, ती कर्करोगाची आहेच असं नाहीये. आणि जर अशी गाठ असेल तर त्यांनी मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञांना डॉक्टर दाखवायची गरज आहे. कारण ह्या अशा आजारांमध्ये आपल्याला हे दिसून येतं की स्त्रिया जवळच्या डॉक्टरांकडे किंवा घरगुती काही उपाय करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात 1-2 महिने जातात आणि ती गाठ वाढते सुद्धा. डॉक्टर, इथे आपण काय सांगणार आहात की स्वतपासणी म्हणजे आता ज्यांना आहे त्यांनी सुद्धा आणि ज्यांना हा आजार नाहीये त्यांनी सुद्धा, त्या स्त्रियांनी स्वतःच्या स्तनाची तपासणी कशी करावी? हा एकदम छान प्रश्न आहे डॉक्टर विनया. कारण की आम्ही जेव्हापासून आमची बाह्य रुग्णालय सुरू केलं नायरमध्ये, तेव्हा आम्ही हेच सगळ्या स्त्रियांना सांगतो की तुम्हाला प्रत्येक वेळेला आमच्याकडे यायची गरज नाही. तुम्हाला पण हे आपण ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की मी दर महिन्याला जाऊन डॉक्टरांना दाखवते की मला गाठ आहे की नाही. अगदी बरोबर. पण हे प्रॅक्टिकल सुद्धा नाही. म्हणून काय करायचं की स्त्रीनी आपल्या स्वतःचे स्तन तपासायचे आणि तिला उभं राहून तपासायचे आणि नंतर झोपून तपासायचे. आणि ज्या स्त्रीला महिना येतो तर सगळ्यात उत्तम वेळ पहिल्या दिवशी महिन्याच्या तपासायचं. आणि ज्या स्त्रीचा महिना संपला आहे तिने महिन्याची 1 तारीख पकडायची आणि त्याच वेळेला स्तनाची तपासणी करायची. आता स्तन तपासणी स्वतःचं करणे म्हणजे जर आपल्याला डाव्या स्तनाची तपासणी करायची असेल तर आपण उभं राहून उजव्या स्तनाचं बोटं आणि आपला तळहात यांनी आपण डाव्या स्तनाची तपासणी करायची. आणि सुरुवातीला आपण तळ हाताने गोल फिरवून डाव्या बाजूचं पुरं स्तन आपण तपासायचं. आणि नंतर आपण आतला भाग, खालचा भाग, बाहेरचा भाग आणि चारी भाग याला आपण बोटाने तपासायचे. त्याच्यानंतर आपण आपली बोटं खाकेमध्ये घालायची आणि खाकेमध्ये पुढे, मागे आणि बाजूला असे तपासायचे. एकदा आपली डाव्या बाजू झाली की मग आपण डाव्या हाताने उजव्या स्तनाची तपासणी करायची. एवढंच नाही तर आपण झोपून खांद्याखालती उशी घेऊन हीच पद्धत जी आपण उभी राहून केली त्याप्रमाणे आपण दोन्ही स्तन तपासू शकतो. नक्कीच. आणि हे खूप छान तुम्ही डॉक्टर आणि फार महत्त्वाची गोष्ट सांगितली प्रेक्षको की स्त्रियांनी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडे किंवा मोठ्या हॉस्पिटलकडे जाण्याची गरज नाहीये. तुम्ही जर ही स्वतपासणी केली, महिन्यातले जेव्हा तुमची पाळी येते, मासिक पाळी, त्यावेळेला पहिल्या दिवशी जर ही केली तर ह्या गाठी तुम्ही ओळखू शकतात आणि वेळीच डॉक्टरांकडे जाऊ शकतात. प्रेक्षको, याशिवाय सुद्धा न दुखणाऱ्या गाठी असतात किंवा दुखणाऱ्या गाठी असतील, यामध्ये फरक काय आहे, कुठे जाऊन उपचार घ्यावेत, यावर आपण चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
प्रेक्षको, नक्कीच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की स्तनाचा कर्करोग जो आहे तो आपल्याला दूर कसा करता येईल. मुळातच स्त्री ही डॉक्टर जी असते ती आपण म्हणू शकतो की फार घरासाठी काम करणारी असते आणि ती स्वतःच्या आजारांकडे लक्ष कमी देते. तर याविषयी आपलं काय मत आहे? एकदम बरोबर बोललीस. कारण की स्त्री आपल्या फॅमिलीला, आपल्या नवऱ्याला, आपल्या मुलांना ह्याला सगळ्यात जास्त महत्त्व देते. जेव्हा मी बाह्य रुग्ण चालवते तेव्हा आमच्याकडे स्त्रिया येतात ज्यांना आम्ही विचारतो की तुम्ही 2-3 महिने का नाही आलात, तुम्हाला गाठ माहिती होती आहे तर ते म्हणे नाही, माझा नवरा आहे तो गावाला गेलेला, तर मुलांना शाळा होती, मुलांची परीक्षा होती, माझी सासू आजारी होती, त्या सगळ्यांना आता थोडं बरं वाटलं आणि आता मी डॉक्टरांकडे आले. तर स्त्रिया आपल्या स्वतःची काळजी शेवटी घेतात आणि आपल्या फॅमिलीची काळजी आधी लवकर घेतात. याच्यामुळे ते लोक उशिरा येतात. आणि त्यामुळे डॉक्टर आपण असं म्हणालाच सुद्धा होता मगाशी की पहिल्या जो टप्प्यातला कर्करोग असतो तो दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अगदी आधीच वाढून तो आलेला असतो. डॉक्टर, याबाबत तुम्ही काय सांगणार आहात की जेव्हा एखादी गाठ होते तेव्हा स्त्रिया बऱ्याच वेळेला असं म्हणतात की डॉक्टर दुखतच नव्हती ती गाठ, मग त्यामुळे आम्ही आलो नाही, आम्हाला वाटलं की जशी आली तशी ती पुन्हा जाईल सुद्धा. काय म्हणणं आहे यावर आपलं? स्तनाचा कर्करोगची जी गाठ असते ती गाठ बिलकुल दुखत नाही आणि त्याच्यामुळे कधी कधी स्त्रिया उशिरा येतात. जर आपल्याला शरीरात किंवा आपलं कुठचंही अवयव दुखायला लागलं तर आपण धावत डॉक्टरांकडे जातो. जर मला मार लागला आणि मला तिकडे लाल झालं तर मी इमिजिएटली डॉक्टरांचा सल्ला घेईन. तसं मला स्तनाला जर लाल झालं, मला दुखायला लागलं तर मी डॉक्टरांकडे जाते. पण ज्या गाठी दुखायच्या असतात त्या सहसा कर्करोगाच्या नसतात आणि कर्करोगाच्या गाठी असतात त्या सहसा दुखत नाहीत. म्हणून स्त्रिया दुर्लक्ष करतात आणि त्या उपचार घ्यायला उशिरा येतात. आता आपण जर म्हणायचं की ज्या गाठी दुखतात किंवा ज्या गाठी लहान समयमध्ये असतात म्हणजे 4-5 दिवसाच्या किंवा 15 दिवसाच्या, तर त्या गाठी कधी कधी ह्या फक्त आपल्या स्तनामध्ये स्नायू असतात आणि ते स्नायू महिन्याच्या 15व्या दिवशी किंवा 17व्या दिवशी त्या गाठी होतात. आणि जेव्हा स्त्री त्यावेळेला स्तन तपासते तेव्हा त्याच तिला वाटतं की आपल्या स्तनामध्ये गाठी झाल्यात किंवा ह्या सगळ्या स्तनाच्या गाठी एकत्र होऊन एक मोठ्या चेंडूसारखी गाठ बनते. ती लहान वयात होते, 30-35-40 पर्यंत होऊ शकते आणि त्याला आपण मेडिकल टर्म्समध्ये फायब्रोएडिनोमा म्हणतो. आणि ही गाठ असते ती कर्करोगाची नसते. पण जर ती गाठ दुखायची नसेल आणि 2 किंवा 3 महिने झाले तर मग त्या गाठी संशयास्पद असतात आणि मग त्याच्या उपचार पद्धती वेगळ्या होतात. म्हणजे यामधून तुमच्या मतामधून जर घ्यायचं झालं तर जी गाठ प्रेक्षको दुखत असेल तर अशा गाठीकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नका. ती गाठ कॅन्सरची जरी नसली तरी दुर्लक्ष करू नका. आणि दुसरी गोष्ट, ज्या गाठी दुखतच नाही त्या झपाट्याने वाढतात, त्यांची साईज वाढते, त्या मात्र कर्करोगाचं लक्षण त्यांच्यामध्ये असू शकतं. पण त्यासाठी डॉक्टर FNAC करून मग ते कन्फर्म करणं गरजेचं असतं. डॉक्टर, आता पुढे जाताना आपण काय सांगणार आहात? समजा गाठ आली तर कुठे उपचार घ्यायचे किंवा काय उपचार पद्धती काय असते? आता जर गाठ आली तर आपल्याला पहिल्यांदा मी परत सांगते की ही गाठ प्रत्येक वेळेला कर्करोगाची असेलच असं समजायचे नाही. साधी गाठ असू शकते पण त्याचा उपचार करायचा हे इम्पॉर्टंट असते. तर जर आपण डॉक्टरांकडे गेलो आणि आपण जसं पहिल्यांदा बोललो की आपण एक्सरे काढला किंवा आपण सोनोग्राफी केली आणि नंतर आपण तुकडा घेतला आणि जर समजलं की ते कर्करोग आहे तर त्याचे उपचार वेगळे असतात. पहिला उपचार म्हणजे हे आपल्याला जर ती गाठ 2 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर आपल्याला पुरे स्तन काढायची गरज नसते. नुसते गाठ काढून देखील आपण स्तन वाचवू शकतो. पण जर महिला उशिरा आली आणि जर ते स्टेज पुढे झाले तर आपल्याला दुसरा काही पर्याय नसतो, पण ते आपल्याला स्तन काढायला लागते. स्तन काढल्यानंतर आपल्याला इंजेक्शन्स म्हणजे त्याला किमोथेरपी म्हणतात किंवा लाईट म्हणजे रेडिओथेरपी असे देतो. आता तू म्हणशील की आपलं स्तन गेलं आणि आपलं किमोथेरपीमुळे काही लोकांना वाटतं की आपले केस जातात. तर हेही साहजिक आहे की महिलाला वाटत असेल की आपले स्तन गेले आणि आपले केस गेले म्हणजे माझा स्त्रीपणा नष्ट झाला. नक्कीच. आणि हा स्त्रीपणा जो आहे तो डॉक्टर आपण म्हणू शकतो सर्वात आधी तो मनाचा आहे.
आणि तो मनाचा जपणं खूप गरजेचं आहे, पण त्यासाठी सुद्धा उपाय मॉडर्न जी टेक्नॉलॉजी आहे ती खूप वाढलेली आहे. डॉक्टर, तुम्ही इतक्यात म्हणाला की जी ट्रीटमेंट असते, किमोथेरपी विषय आपण बोलूया की किमोथेरपी 21 दिवसानंतर दिली जाते आणि या दिवसामध्ये त्या स्त्रीला बऱ्याच वेळेला खूप त्रास जाणवतो. तो त्रास कोणता असतो आणि काय लक्ष द्यावं तिने त्यावेळेला स्वतःच्या शरीराकडे? प्रत्येक गाठ कर्करोगाची असली तरी प्रत्येक स्त्रीला किमोथेरपी द्यायची गरज नसते. तर ते आपण उपचार केल्यानंतर जेव्हा ते स्तन तपासायला पाठवतो त्यानंतर आपल्याला समजतं की ह्या स्त्रीला इंजेक्शनाची किंवा किमोथेरपीची गरज आहे की नाही. मी किमोथेरपीचं साईड इफेक्ट्स किंवा त्यांना काय त्रास होतो हे सांगण्याच्या आधी एक सांगते की ज्या स्तनाचं ऑपरेशन झालं असेल त्या स्त्रीनी आयुष्यभर त्या हातामध्ये सुई घ्यायची नाही किंवा त्या हातामध्ये इंजेक्शन घ्यायचं नाही. कारण की जेव्हा आपण स्तनाचं ऑपरेशन करतो तेव्हा आपण खाकेतल्या सगळ्या गाठी काढून टाकतो, त्यामुळे त्या हाताला सूज येण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला आपण सुई किंवा इंजेक्शन घेतलं किंवा घट्ट बांगड्या घालायच्या नाहीत त्या हातामध्ये, तर दुसऱ्या हाताचा उपयोग करायचा या सगळ्यांसाठी. आता किमोथेरपी घेतली ती कधी कधी 21 दिवसाची असते, कधी कधी काही किमोथेरपी 1 आठवड्याच्या असतात. तर हे किमोथेरपी दिल्यानंतर पहिल्यांदा उलटी होते किंवा संडासला लूज मोशन्स होतात किंवा पोटात दुखतं. तर ह्या ज्या सगळ्या आपल्याला दुखणं साईड इफेक्ट्स असतात त्या साईड इफेक्ट्स 24 तास किंवा 48 तासानंतर त्या कमी होतात आणि या 24 किंवा 48 तासामध्ये आपण स्त्रियांना औषधं देतो की त्यांना हे साईड इफेक्ट्स कमी व्हावे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या किमोथेरपीमध्ये केस एवढे जात नाहीत, पण दुसऱ्यानंतर केस गळायची प्रमाण वाढते आणि चौथ्या किंवा 5व्या किमोथेरपी नंतर केस खूपच परणे जातात. तर जर त्या स्त्रीला वाटत असेल की माझे केस गेले तर आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही कृत्रिम केस म्हणजे विग पहिल्याच किमोथेरपीला लावा, म्हणजे लोकांनाही तुम्हाला बघण्याची विग सकट सवय होईल आणि तुम्हाला देखील वाटणार नाही की माझे केस गेलेत आणि ह्यामुळे त्यांना स्वतःला आपले केस गेलेत ही जाणीव होत नाही. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जसं आत्ता म्हणाला होता की केस गेल्यामुळे कर्करोग असणारा व्यक्ती हा सगळ्यांमध्ये उठून दिसतो, बाकीच्यांनाही कळतं की या व्यक्तीला कर्करोग झाला आहे, तो त्याची ट्रीटमेंट घेतो आणि स्त्रियांसाठी फार महत्त्वाची बाजू असते. बऱ्याच वेळेला शिक्षित अशिक्षित यापेक्षा ती महिला आहे आणि तिचा तो जो म्हणू शकतो की फार जिव्हाळ्याचा संबंध असतो केसाशी. केस गेले म्हटल्यावर तिला रडू येतं. तर अशा वेळेला डॉक्टर असंही सांगितलं जातं की तुम्ही ते केस जे आहे तुमच्याच केसांचं विग तुम्ही बनवा आणि ते तुम्ही वापरू शकतात. अगदी बरोबर. जेव्हा त्यांचे केस जातात तेव्हा त्यांना सांगतो की सगळे केस तुम्ही ठेवा आणि नंतर मग तुम्ही तुमच्याच केसांचा विग बनवू शकता. पण ह्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की 6 किमोथेरपी नंतर जरी केस गेले तरी 3 ते 4 महिन्यानंतर त्या स्त्रीचे स्वतः केस येतात आणि आम्ही काही पेशंट्सना असं बघितलंय की त्यांचे जे नवीन केस आलेत ते इतके सुंदर असतात की त्यांचे पहिले केस सरळ असतात आणि नंतर त्यांना छानपैकी कुरळीत केस येतात आणि मग ते सांगतात की ओ आमचे केस किती छान आलेत. दुसरी गोष्ट म्हणजे स्तन गेलाय तर त्यांना स्तनाचं काय करायचं, तर ऑपरेशनच्या वेळेला किंवा शस्त्रक्रियाच्या वेळेलाच त्या स्त्रीचे स्वतःचे स्नायू वापरून आपण स्तन बनवू शकतो. पण हे जर जमलं नाही तर अंतर्वस्त्र असतात त्याच्यामध्ये आपण पॅड घालू शकतो किंवा दुसरं स्तन घालू शकतो आणि जेव्हा ती स्त्री जीवनामध्ये बाहेर जाते तेव्हा समाजाला समजतही नाही की ह्या स्त्रीचं ऑपरेशन झालंय आणि ती आपली मान ताठ करून जगामध्ये चालू शकते. नक्कीच डॉक्टर, आणि इथे एक पुन्हा एकदा असा मुद्दा येतोय की मुळात कर्करोग आहे हा फार जीवघेणा आजार आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. हा आजार बाकी आजारांसारखा सुद्धा आहे आणि त्याला आपण वेळीच बरं करू शकतो. डॉक्टर, आपण काही म्हणजे हॉलिवूडच्या एखाद्या हिरोईनचं उदाहरण सांगू शकतात की आपल्या प्रेक्षकांना की त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कामगिरीने त्यांचं आयुष्य हे पूर्ण वरती नेलेलं आहे. कर्करोग असू दे किंवा कुठला आजार असू दे, हा आयुष्यातला एखादा टप्पा त्यांच्यासाठी बनलेला आहे. डॉक्टर, काय सांगणार तुम्ही? एक हॉलिवूड ऍक्ट्रेस जी नामांकित झालीये तिचं नाव अँजेलिना जोली. आता तिचं असं होतं की तिच्या आईला कर्करोग झालेला, तिला स्वतःला झाला नव्हता, पण जेव्हा तिच्या जवळच्या नातेवाईकांना कर्करोग झालाय तेव्हा तिचे चान्सेस कर्करोग होण्याचे जास्त होते.
म्हणून तिने काय केलं, तिने आपल्या दोन्ही स्तनाचे ऑपरेशन करून घेतले. म्हणजे तिला भीती होती की मला कर्करोग झाला तर माझं करिअर किंवा मला त्रास होईल. आणि मग तिने काय केले की बाकी कर्करोगग्रस्त लोकांना तिने एक पिंक रिबन म्हणून हे फाउंडेशन सुरू केलं की ज्यामुळे ती बाकी कर्करोग झालेल्या लोकांना ती पैसे देते किंवा ती उपचार पद्धती देते आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये या स्तनाच्या कर्करोगाला प्रोत्साहन देते. नक्कीच. आणि हे रिसर्च जे आहे, कारण वर्षानुवर्ष डॉक्टर ह्याच्यावर खूप रिसर्च केलं गेलं होतं, त्यामुळे पूर्वी जे होतं की कर्करोगामुळे मृत्यू व्हायचं ते मृत्यूचं प्रमाण आता सध्याच्या काळात हे कमी झालेलं आहे, कारण खूप टेक्नॉलॉजी वाढली आहे, खूप रिसर्च झालेला आहे. डॉक्टर छान आणि खूप योग्य प्रकारची औषधं आलेली आहेत. डॉक्टर, तुम्ही जसं मगाशी म्हणाला की ऑपरेशन केल्यानंतर हात बधीर होतो, तो बधीर होऊ नये म्हणून आपण काही व्यायाम सांगू शकतो का? मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कर्करोग निदान झाले आणि कर्करोगासाठी उपचार झाल्यानंतर स्तन काढल्यानंतर स्त्रीला हे समजायला पाहिजे की हे माझ्या आयुष्याचा शेवट नाही. मला पुढे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष ही सुरळीतपणे जगू शकते. जर ती सूज आली आपल्या हाताला तर आपण व्यायाम केले तर मग त्या व्यायामाने ती सूज कमी होते. दुसरं म्हणजे आपण सतत मला कर्करोग झालाय, मला ह्याची ट्रीटमेंट घ्यायची हाच विचार करत राहिलो तर आपण दुःखात पडू. म्हणून आपण आपले मन आहे ते दुसऱ्या गोष्टींमध्ये ठेवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्याला संगीत किंवा आपल्याला योगा किंवा इतर दुसऱ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला या कर्करोगाच्या मागे सारखा विचार आपल्याला करण्याची गरज नसते. आम्ही ह्याच्यासाठी नायर हॉस्पिटलमध्ये सपोर्ट ग्रुप म्हणून सुरू केला आहे. सपोर्ट ग्रुप म्हणजे दर महिन्याच्या 1 दिवसाला सगळ्या स्त्रींना आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही बोलावतो आणि नंतर त्या विषयाच्या तज्ज्ञांना बोलावतो आणि त्यांना व्यायामावरती किंवा आहारावरती किंवा त्यांना कसं आपलं मेंटल पीस म्हणजे आपल्या मानसिक संस्था कशी ठेवायची याच्यावरती आम्ही त्यांना लेक्चर्स देतो. आणि दुसरा फायदा काय होतो की 2 स्त्रिया ज्यांना कर्करोग झाला ते एकमेकांना भेटतात, त्यांची कुटुंब देखील एकमेकांना भेटतात आणि नंतर त्यांना जे काय प्रॉब्लेम्स असतील ते त्यांच्यामध्ये ते सॉल्व्ह करून टाकतात. नक्कीच. आणि हे समुपदेशन कसं केलं जातं, काय गोष्टी स्वीकाराव्यात याविषयी आपण चर्चा करणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे, तरी आपल्याला पुढे जाऊन हे बघायचं आहे की समुपदेशन कसं करतात आणि त्यामध्ये काय काय गोष्टी स्वीकारण्याची गरज आहे. पण डॉक्टर, सगळ्यात आधी पुन्हा असा प्रश्न येतो की काही ठराविक वयानंतर हा आजार दिसून येतोय का, असं काही नाहीये? प्रत्येक स्त्री जर गाठ येण्यासाठी थांबली तर मग ती डॉक्टरांकडे गाठ आल्याशिवाय जाणार नाही. आणि जर स्त्री जास्त घाबरली तर ती प्रत्येक वेळेला गाठ नसतानाही डॉक्टरांकडे जाईल. तर जेव्हा मी पहिल्यांदा समजावलं की आपण आपल्या स्तनाची स्वतः तपासणी करायची, हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आपण कधी आपलं स्क्रीनिंग करायचं, तर असं असतं की अमेरिकन सोसायटीने बऱ्याच स्त्रियांचं तपासणी केली आणि नंतर त्यांनी ही वय घटना काढली आहे. तर जर पहिल्यांदा पूर्व इतिहास नसेल तर स्त्रीनी 50 वर्षाच्या वेळेला एक्सरे, मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करावी. पण जर तिला कौटुंबिक पूर्व इतिहास असेल तर तिने 40व्या वयी हेच तपास करून घ्यायचे. आणि जर त्या स्त्रीला एका स्तनाचा कर्करोग पहिल्यांदा झाला असेल तर तिने अजून लहान वयामध्ये हे तपास करायचे. याचा अर्थ असा की वय हे स्पेसिफिक नाहीये. जर तिला गाठ वाटली किंवा जर तिला जरी गाठ नसली आणि तिला वाटलं की गाठ आहे तरी देखील ती तपास करायला जाऊ शकते आणि हे एक्सरे आणि सोनोग्राफी कुठच्याही वयात करू शकते. अच्छा, म्हणजे 50 नंतर करणं, प्रत्येक स्त्रीने हे ज्या तपासण्या करणं हे अगदी गरजेचं आहे. पण त्याआधी मात्र तुम्ही डॉक्टरांची एकदा तपासणी किंवा डॉक्टरांशी एकदा चर्चा करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता जेव्हा आपण म्हणतो किमोथेरपी दिली जाते, ऑपरेशन सांगितलं जातं, तर बऱ्याच स्त्रियांना वाटतं की हे स्तन काढणार, आता ऑपरेशन करणार, आता हे ऑपरेशन नकोय. तर ऑपरेशन न करता सुद्धा कॅन्सर बरा करता येऊ शकतो का?
स्तनाचा कॅन्सर म्हणजे कर्करोगाचे जंतू स्तनामध्ये आहेत. आता ह्या स्तनामध्ये जंतू असताना आपण ते जंतू स्तनामध्ये ठेवून दुसरे सगळे इलाज केले म्हणजे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी तरी ते 100% त्या स्तनातल्या जंतूला मारू शकत नाही. किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी हे एकदा आपण स्तनातले जंतू काढले की बाकीच्या शरीराच्या भागांना हे पसरू नये म्हणून आपण किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देतो. पण जर ती स्त्री उशिराच्या स्टेजमध्ये आली आणि सपोज तिला त्या स्तनामध्ये जखम झाली आणि काही कारणामुळे आपण शस्त्रक्रिया करू नाही शकलो तर मग आपण तिला इंजेक्शन म्हणजे किमोथेरपी आणि लाईट म्हणजे रेडिओथेरपी देतो. काही काही स्त्रियांचं आपण हे जे स्तन किंवा बायोप्सी केली त्याचा आपण जास्त अभ्यास करतो आणि त्याला आपण रिसेप्टर्स म्हणतो आणि हे रिसेप्टर्सच्या निदानानंतर काही स्त्रियांना आपण 5 ते 10 वर्ष गोळ्या देऊ शकतो. पण उपचार करण्यासच थोडी भीती बाळगली जाते असं पण दिसतं का? म्हणजे उपचारालाच उशिरा येतात. कर्करोग म्हटला की स्त्रीच नाही तर कुठचाही कर्करोग म्हटला की माणसाच्या मनात भीती वाटते आणि कर्करोग आणि मृत्यू हे सगळ्यांना सेम सेंटेन्सेस वाटतात म्हणून लोक डॉक्टरांकडे उशिरा जातात. दुसरं म्हणजे स्त्रीचा कर्करोग म्हटला की तिचं शरीर विकृत होणार आणि तिचे स्तन जाणार आणि तिचे स्त्रीपणा जाणार म्हणून त्यांना भीती वाटते, त्यांना मृत्यूची भीती वाटते. आणि तुला एक माहिती आहे का की सगळ्यांना वाटतं की हा स्तनाचा कर्करोग संसर्गजन्य आहे म्हणून त्यांना काय वाटतं की मी जर मला कर्करोग झाला आणि मी या घरात राहिले तर कुटुंबाची लोक माझ्याशी नीट बोलणार नाहीत आणि मला घरात राहून देणार नाहीत. ह्या भीतीने देखील ते लोक उपचारासाठी उशिरा जातात. नक्कीच डॉक्टर, तुम्ही जसं आता म्हणाला की या बऱ्याच मिथ्स आहेत, गैरसमजुती आहेत की असं हा आजार संसर्गजन्य आहे. मुळातच हा संसर्गजन्य आजार नाहीये. पण डॉक्टर, एकूणच त्या कुटुंबाने काय मनस्थितीने त्या व्यक्तीला सांभाळण्याची गरज असते? आम्ही जी ओपीडी चालवतो ते मलाही खरं वाटत नव्हतं पण प्रत्येक स्त्री बरोबर तिचा नवरा येतो आणि जर नवऱ्याला कामामुळे कुठे जायचं असेल तर तिची मुलं येतात आणि एकदाही मी असं बघितलं नाही की ती स्त्री एकटी आली. त्यांनी ह्या कुटुंबियाने त्यांना मानसिक रीते पुरा आधार देतात आणि पुरं सांभाळतात आणि हे 50% ह्या कर्करोगावरती मात होते. अगदी खूप छान डॉक्टर, तुम्ही म्हणालात की आधार दिला जातो आणि हा आधार जरी आपण म्हणू शकतो की तुम्ही त्या व्यक्तीला नुसतं सोबत राहण्याने त्याचा तो आजार 50% आपण बरा करू शकतो. इथे आता डॉक्टर झाला मुद्दा कुटुंबाचा, पण समाज ही एक अशी व्यवस्था आहे जिथे आपल्याला थोडीशी जनजागृती करण्याची गरज आहे. समाज किंवा आजूबाजूचे व्यक्ती किंवा नातेवाईक सुद्धा या आजाराला वाढवण्याला किंवा घाबरवण्याला मदत करतात. तर अशा वेळेला काय सांगणार आहात की कसं ठाम असलं पाहिजे समाजाने सुद्धा? पहिले तर स्त्रीला समजलं पाहिजे की मला स्तन कर्करोग झालाय आणि त्याच्यामुळे माझं उपचार झालेले आहेत, मी आता एकदम ठीक आहे आणि जर तिचं ऑपरेशन करून तिला किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेतली आणि तिला डॉक्टरने सांगितलंय की आता तुला त्रास घ्यायची गरज नाही, आता तू तुझं आयुष्य नॉर्मल जगू शकते, तर तिने स्वतःने पुढाकार घ्यायचा. तिने आपल्या आजूबाजूला ज्या स्त्रिया असतील त्यांना देखील आपण जसं अवेअरनेस म्हणतो किंवा जागृती म्हणतो तेव्हा तिने बाकीच्या स्त्रियांना देखील हे सांगायला पाहिजे की हे स्तन कर्करोग जे आहे ते कुणालाही घरात होत नाही, यांनी झाल्यानंतर आपलं आयुष्य संपत नाही आणि आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. डॉक्टर, आता कर्करोग एखाद्या स्त्रीला झाला असेल म्हणजे हा मुद्दा थोडासा वेगळा आहे, तर त्या स्त्रीला पुन्हा होण्याची शक्यता असू शकते का? कर्करोग एकदा झाला की दुसऱ्या बाजूला होण्याची शक्यता 10% ते 20% वाढते. पण याचा अर्थ असा नाही की तिला जर तो दुसऱ्या बाजूला कर्करोग झाला तर तिला त्याच्यामध्ये उपचार करता येत नाही. आपण जेव्हा पहिल्यांदा बघितलं की 50 वर्षाच्या पुढे एक्सरे आणि मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी करायची तर ह्या स्त्रियांना दरवर्षी किंवा दर 2 वर्षी हे एक्सरे मॅमोग्राफी आणि सोनोग्राफी आम्ही करायला सांगतो. याच्यामुळे काय होतं की आपण दुसऱ्या बाजूचा रोग जर आपण अवॉइड करू शकत नाही, पण जर त्या दुसऱ्या बाजूला झाला तर आपण लवकर त्याचं निदान करू शकतो आणि लवकर निदान केल्यानंतर आपण त्यांना चांगले उपचार देऊ शकतो.
डॉक्टर, स्तनाचा कर्करोग हा आपण जसं तुम्ही सांगितलं की एक 50 वयानंतर किंवा 40 नंतर आपल्याला जास्त होताना दिसतो, पण अशाही काही मुली आहेत ज्यांना लग्नाच्या आधी कर्करोग झालेला आहे, तर अशांसाठी नंतर लग्न किंवा पुढे जे याला काही त्रास होत नाही ना? कारण ही एक गैरसमजूत आहे समाजात की असं झाल्यानंतर पुढे काही होणार नाही, तर असं नाहीये. बरोबर. स्त्रीला जेव्हा कर्करोग झाला असेल आणि तिचं उपचार झाले असतील तर तिला लग्न करायला काहीही बंदी नाही. तिला पुढे मूल होण्यासाठी काहीही बंदी नाही. तिने प्रॉपरली एकदा ट्रीटमेंट घेतली, किमोथेरपी, रेडिओथेरपी, आणि त्याच्यानंतर तिला सांगितलं जातं की आता आपल्याला दरवर्षी किंवा दर 2 वर्षी तपास करायचे आहेत. तर ह्या वेळेला तिला लग्नालाही तिला प्रॉब्लेम नसतो आणि त्याच्यानंतर तिला मुलं होण्यासाठी देखील काही त्रास नाही. प्रश्न इकडे येतो की जर ती प्रेग्नंट असेल आणि मग जर तिला छातीमध्ये गाठ आली तर काय करायचे? अशा वेळेला आपण जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा पहिले 3 महिने, दुसरे 3 महिने आणि तिसरे 3 महिने असतात. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये जर ती गाठ आढळली आणि जर ते निदान करून समजलं की ही कर्करोगाची गाठ आहे तर आपल्याला गर्भपात करणे हे सगळ्यात उत्तम. कारण की कर्करोग शरीरात 6 ते 7 महिने ठेवणे उचित नाही. पण जर आपल्याला दुसऱ्या 3 महिने आणि तिसऱ्या 3 महिन्याला गाठ आढळली आणि ती गाठ कर्करोगाची असेल तर आपण गाठीचे ऑपरेशन करू शकतो आणि नंतर मूल झाल्यानंतर आपण त्याला किमोथेरपी आणि रेडिओथेरपी देऊ शकतो. आणि एकदा ट्रीटमेंट झाली की नंतर तिला दूध पाजायचं असेल तरी ते दूध पाजायला काही प्रॉब्लेम नाही. आणि हा स्तनपानाचा आणि कॅन्सरचा खूप छान संबंध आहे डॉक्टर, आणि खूप चांगला संबंध. म्हणजे आपण काय सांगणार आहात त्याच्याविषयी? ते वरदान मिळालेलं आहे स्त्रीला. जेव्हा स्त्री स्तनपान करते तोपर्यंत तिला कॅन्सर होण्याची, कर्करोग होण्याची शक्यता कमी असते. म्हणून आपण पूर्वी सांगायचो की मुलाला फक्त आईचं दूध पाजा, बरोबर, आणि किती वेळ तुम्ही पाजू शकता तेवढं पाजा. हल्ली आपण लवकर परत कामाला जायची इच्छा असते, म्हणून आपण 2 महिने किंवा 1 महिना मुलाला दूध पाजून नंतर आपण बाटलीचं दूध पाजून कामाला जातो. तर आपण 3 ते 6 महिने जर आईचं दूध पाजलं तर कर्करोग होण्याला आपल्याला चान्सेस कमी असतात. म्हणजे आता ही जी गोष्ट आहे ही सगळ्या स्त्रियांनी लक्षात घेण्यासारखी आहे की स्तनपान हे तुमच्यासाठी वरदान आहे. तुम्ही जर कमीत कमी 6 महिने स्तनपान बाळाला दिलं तर तुमचं आरोग्य छान राहणार आहे, किंबहुना बाळाचं त्याहून अधिक चांगलं राहणार आहे. डॉक्टर, आता हा मुद्दा झाला की आपण कसं या आजाराला थांबवू शकतो किंवा कसं प्रतिबंध करू शकतो. पण पुन्हा आपल्या असं येऊया या मुद्द्याकडे की ज्या महिलांना कॅन्सर झाला असेल त्यांचा आहार कसा असला पाहिजे, त्यावेळेला आपण काय सांगणार? स्तनाचा कर्करोग झाल्यानंतर त्या स्त्रीला आपलं आयुष्य पुरं फिरवायची गरज नाही, पण तिला थोडे चेंजेस केले तर तिला आयुष्य बरं वाटेल. तर पहिलं म्हणजे आपल्याला तिने तिचं मन प्रसन्न ठेवावे. आणि नंतर जे आपण प्रिझर्वेटिव्ह किंवा आपण कृत्रिमता म्हणतो, तुला एक एक्झाम्पल द्यायचं तर माझ्याकडे एक स्त्री आलेली जी नवरा बायको दोघंही कामाला जातात आणि नंतर ते सकाळी जातात आणि रात्री येतात आणि त्याच्यानंतर त्यांना घरी स्वयंपाक करायची वेळ नसतो, म्हणून ते फास्ट फूड किंवा दुसऱ्या गोष्टींकडनं हॉटेलमधनं ते अन्न मागवतात. आता ह्याच्यामध्ये कृत्रिमता असते, प्रिझर्वेटिव्ह असतात. तर आपण जर आहार संतुलित ठेवलं तर आपल्याला डेफिनेटली जास्त चांगलं होईल. आणि जसं मी पहिल्यांदा सांगितलं तसं संगीत किंवा योगासना किंवा दुसरे प्रकारचे व्यायाम करून आपले मन रंगवत ठेवू शकतो. म्हणजे या ज्या गोष्टी आहे प्रेक्षको की आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी या खूप गरजेच्या आहेत. तुम्ही योग्य व्यायाम करणं, मनासारखे छंद जोपासणं, सकारात्मक गोष्टी ठेवणं, कारण तुम्ही जितके सकारात्मक आणि पॉझिटिव्ह असाल तितके तुम्ही आजाराशी लढू शकतात किंबहुना तो आजार तुमच्यापासून लांब पळून जाईल. डॉक्टर, आता पुढे असा मुद्दा येतो की काय असं धोक्याचे आपण सांगू शकतो घटक आहेत की जेणेकरून एखाद्या स्त्रीला समजा कर्करोग झाला आहे आणि त्यानंतर तिच्यामध्ये काही जर गोष्टी दिसून येतात तर कुठले हे धोक्याची लक्षणं आहेत?
काही घटक असतात जे आपल्या हातात नसतात, की आपण स्त्री आहोत आणि आपल्याला कर्करोग होणार. पण काही घटक असतात जे आपल्या हातात असतात, ज्याच्यामुळे आपण कर्करोग होण्याचे चान्सेस कमी करू शकतो. एकतर आपण आपले वजन कमी करू शकतो, आपल्या आहारामध्ये कृत्रिमता कमी करू शकतो, व्यायाम करू शकतो. आपल्या मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये दारू आणि धूम्रपान याचं व्यसन जरी कमी असेल तरी ते आपण पूर्णपणे बंद केले तर चान्सेस कमी असतात. आणि हे जे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह मी आधी सांगितलं, गर्भनिरोधक गोळ्या, त्या गर्भनिरोधक गोळ्यांमुळे खूप वेळ त्या गर्भनिरोधक गोळ्या घ्यायच्या नाहीत. मूल केवळ थोडं लांब करण्यासाठी 6 महिने वगैरे घेतल्या तर चालेल, पण वर्षोनवर्ष घ्यायच्या नाहीत. आणि पाळी संपल्यानंतर देखील काही बायका गोळ्या घेतात, त्या गोळ्या अवॉइड केल्या तर बेटर आहे. आणि शेवटी म्हणजे डिफिकल्ट आहे, पण आपण जर आपला ताण कमी केला आणि आपल्याला मानसिक आनंदता ठेवली तर कर्करोग होण्याचे चान्सेस कमी असतात. आणि हा ताण कमी ठेवणं म्हणजे कमी करण्यासाठी काय करायचं आहे, ते कामाचं नियोजन कसं करता येईल हे सुद्धा डॉक्टर आम्हाला तुमच्याकडून हवं आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, नक्कीच डॉक्टरांकडून खूप माहिती आपण घेतोय, कारण आहार हा व्यवस्थित असणं गरजेचं आहे, विहार व्यवस्थित असणं गरजेचं आहे, म्हणजे व्यायाम व्यवस्थित असावा, मानसिक स्वास्थ्य छान ठेवावं जेणेकरून तुम्ही स्ट्रॉंग व्हाल, फिट राहाल. डॉक्टर, आता या सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी ताणतणाव पण कमी करणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय सांगणार आहात? कारण आजकाल जी शैली, कामाचं जे स्वरूप आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे आपल्याला शारीरिक त्रास हा कमी आणि डोक्याने काम करणं, मानसिक त्रास हा जास्त वाढलाय. तर अशा वेळेला ताणतणावाला कसं दूर ठेवावं? तर ताणतणावाला दूर ठेवण्यासाठी आपण स्वतः स्ट्रॉंग असले पाहिजे. आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की एकदा आपल्या कर्करोगाचा उपचार झालाय तर आपण बरोबर डॉक्टरांकडे एक तास, 1 वर्षाने किंवा 6 महिन्याने ज्याप्रमाणे डॉक्टरने बोलावलं असेल त्याप्रमाणे आपण गेलो की आपल्याला जरी दुसरीकडे काही झालं तरी आपल्या त्याचं लवकर निदान करू शकतो. याच्यामुळे आपल्याला होणार किंवा होऊ शकेल हे जर आपण मानसिक ताण घेत राहिलो तर आपल्याला आयुष्यामध्ये काहीही पुढे करता येत नाही. आपण पुढाकार घ्यायचा. आपल्याला दुसऱ्या स्त्रिया ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना आपण मार्गदर्शन करायचं, त्यांच्या कुटुंबांना मार्गदर्शन करायचं. आणि आपण व्यायाम, योगा, संगीत आणि इतर छंद जर आपण बाळगले तर आपल्याला ह्या कर्करोगाचा मनात सारखा सारखा विचार येत नाही. आणि नंतर आपल्याला अशी स्थिती येते की आपल्याला कर्करोग झालाय हेच आपण विसरून जातो. आणि हीच खूप छान गोष्ट आहे की तुम्हाला हा आजार झालाच नाहीये हे जर तुम्ही मनात जर वाक्य बांधून ठेवलं तर हा आजार होणारच नाही, जो आहे तोही लवकर जाईल. डॉक्टर, आता स्त्री ही खूप संवेदनशील असते आणि तिच्या आयुष्यात जेव्हा वेगवेगळ्या टप्प्यावर वडील असतील किंवा कुटुंबातले व्यक्ती असतात ते वेगवेगळ्या टप्प्यावर येत असतात. अशा वेळेला त्यांच्या बाबतीत होणाऱ्या आयुष्यातली थोडीशी हलचल किंवा काही कोणाचा मृत्यू असेल याच्यामुळे या स्त्रिया थोड्याशा घाबरतात. तर असंही तुम्हाला दिसून येतं का की एखाद्या ताणामुळे नंतर त्या स्त्रीला या आजाराला सामोरे जावं लागलं? एक अशी आमच्याकडे पेशंट आलेली जी खूपच लहान होती आणि तिच्या नातेवाईकामध्ये कुणाला तरी कर्करोग झालेला, म्हणून ती 25 का 30 वर्षाची होती आणि तिने ठाम मत होतं की मला गाठ आहे, मला कर्करोग आहे. दुर्दैवाने आम्ही तपास केले आणि तिला कर्करोग निघाला. तिचे वडील होते, तिचं लग्न झालं नव्हतं, तर तिचे वडील होते ते प्रत्येक वेळेला तिच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये यायचे आणि सगळे ट्रीटमेंटसाठी ते वडील तिच्याबरोबर होते. अचानक काय झालं की जेव्हा तिची किमोथेरपी चालू होती तेव्हा तिच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आणि नंतर मग तिचे वडील मृत्युमुखी गेले. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले आणि आम्ही विचार करतोय की हिच्या किमोथेरपीची सायकल आहे तर ती आली का नाहीये. आणि आम्ही सगळ्यांचा टेलिफोन नंबर घेतो आणि 2 दिवस उशीर झाला की आम्ही फोन करतो त्यांना. तर हिचे 5 दिवस झाले, 10 दिवस झाले म्हणून आम्ही तिला फोन केला आणि नंतर आम्हाला समजलं की तिच्या वडिलांचा मृत्यू झालाय म्हणून ती आयुष्यातनं काही करायची तिला इच्छा होत नव्हती. मग आम्ही काय केलं की तिला फोन केला आणि तिला सांगितलं, बरं तू काहीही उपचार घेऊ नकोस, फक्त
फक्त तू आम्हाला येऊन भेट. आणि मग ती आमच्या ओपीडीमध्ये आली आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून, आमची पुरी टीम आहे, तर आम्ही सगळ्यांनी म्हणून तिच्याशी बोललो. तिच्या कर्करोगाबद्दल आम्ही काहीही बोललो नाही, तिच्या किमोथेरपीबद्दल काहीही बोललो नाही. तिच्या वडिलांना काय झालेलं, कसे गेले ते, आणि नंतर ती खूप रडली ओपीडीमध्ये. पण ह्या रडण्याला आपण इमोशनल आउटपुट म्हणतो. आणि म्हणून मग ती एकदा तिला रडणं झालं की नंतर मग ती म्हणाली, डॉक्टर आता मी माझ्या स्वतःचं आयुष्य माझ्या हातात घेणार आहे. आणि नंतर ही 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिची किमोथेरपी संपली आहे, तिची रेडिओथेरपी संपली आहे, आणि आता मी एकदम गर्वाने सांगते की तिला काहीही नसताना ती ओपडीत येते, बाहेर बसते आणि बाहेर स्त्रियांशी स्वतः बोलते आणि त्यांना प्रोत्साहन देते. खूप छान अशी डॉक्टर तुम्ही घटना सांगितली आहे. प्रेक्षको, या अशाच घटना असतात ज्या आपल्याला आयुष्याला म्हणू शकतो आपण एक मार्ग देत असतात, आपल्याला पुन्हा उभं राहण्याची उमेद देत असतात. डॉक्टर, आता आपण असं या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर येतोय की कॅन्सर झाल्यानंतर तो पुन्हा वाढण्याची जी आहे शक्यता, ते कुठे कुठे पसरू शकतो तो आजार? बरोबर. दुर्दैवाने एकदा आपल्याला कॅन्सर झाला, स्तनाचा कर्करोग किंवा दुसरा कर्करोग, की आपण 100% काहीही गॅरंटी देऊ शकत नाही की आपल्याला दुसरीकडे होणार नाही. पण आपण दुसरीकडे झाला तर तो लवकर कसा आपण तपास करायचा आणि लवकर त्याचे कसे निदान करायचे हे आपल्या हातात आहे. म्हणून ज्या स्त्रीला स्तनाचा कर्करोग झाला असतो त्यांना आम्ही 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी जे आपण एक्सरे आणि मॅमोग्राफी बोललो आणि सोनोग्राफी बोललो ते त्यांना करायला लावतो. आणि पोटाची सोनोग्राफी करतो, कारण स्तनाचा कर्करोग हा हड्डीमध्ये म्हणजे आपल्या स्पाईनमध्ये किंवा व्हर्टिब्रामध्ये, आपल्या लिव्हरमध्ये तो स्प्रेड होऊ शकतो. आणि जर थोडी आर्थिक स्थिती चांगली असेल तर आम्ही पेट स्कॅन करायला सांगतो. आणि हल्ली पेट स्कॅन पहिला खूप महाग होता, 15-20 हजार रुपये व्हायचे, पण आता हा काही संस्थांमध्ये 3,000 ते 5,000 होऊ शकतो. आणि पेट स्कॅन म्हणजे एक्सरे सारखं असतं जे डोक्यापासून पायापर्यंत पुऱ्या शरीराला जाच करतं. आणि कुठेही जर कर्करोगाची बी गेली असेल तर ती तिकडे आपल्याला समजते आणि त्याप्रमाणे आपण अर्ली स्टेजमध्ये त्याचा उपचार करू शकतो. बरोबर आहे. डॉक्टर, आता हा एक मुद्दा आहे की कर्करोगाची जी औषधं आहेत त्याच्यामधून आपल्याला सरकारने बरीच सवलत दिलेली आहे, पण तरीही तो एक खर्चाचा बाब येऊ शकतो, ती एक. पण तो वाढणारा खर्च आहे तो आपल्याला कमी करायचा. आता ज्यांना झेपतो हा खर्च ते अगदीच प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा कुठे करत असतील, पण अशांना आपण काय मदत करू शकतो? आम्ही नायर हॉस्पिटलमध्ये एका छताखालती अंडर वन अम्ब्रेला जेव्हा ती स्त्री आमच्याकडे येते तिथपासनं तिचं निदान करणे, तिचं ऑपरेशन करणे, तिला इंजेक्शन देणे, तिला लाईट देणे आणि ज्या 5 किंवा 10 वर्षाच्या गोळ्या मी सांगितल्या त्या देणे, हे सगळं आमच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. आणि काही लोकांना राजीव गांधी योजना जी आहे ती लागू पडते किंवा दुसऱ्या ज्या गोष्टी असतात ते आम्ही किमोथेरपीची इंजेक्शन आणि औषधं ही आपण त्यांना फुकट देतो. बरोबर. आणि आमच्याकडे किमोथेरपीचा सुरेख वॉर्ड आहे जिथे त्यांना असं वाटत नाही की आपण इंजेक्शन घ्यायला आलोय. ते तिकडे बसतात, हसतात, खेळतात आणि संध्याकाळी घरी जातात. म्हणजे हे जी सगळी ट्रीटमेंट आहे, उपचार पद्धती आहे, यामध्ये आर्थिक बाबीमुळे एखाद्याला उपचार मिळाले नाही ही बाब पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्था आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत जिथे तुम्हाला आर्थिक मदत मिळून पूर्ण उपचार देण्यास ते हॉस्पिटल आहे, डॉक्टर आहेत, हे नेहमी पुढाकार घेत असतात. फक्त गरज आहे ती तुम्ही वेळोवेळी तिथे जाण्याची आणि जनजागृती करून हा आजार वेळेस ओळखण्याची. डॉक्टर, आता आपण पुन्हा अशा एका मुद्द्यावर येतोय, कारण किमोथेरपी घेतल्यानंतर किंवा एकूणच हा आजार असताना त्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते. समजा हा आजार चालू असताना दुसरा आजार होण्याची पण शक्यता असू शकते का? हा आजार असताना दुसरा आजार होऊ शकतो. आम्ही बघितलंय की कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना त्यांना टीबी झाला किंवा त्यांना रक्तातला दुसरा कॅन्सर झाला. अशामुळे आणि किमोथेरपीमुळे त्यांची शक्ती कमी होते. अशा वेळेला आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेला इंजेक्शन द्यायच्या आधी काही रक्ताचे टेस्ट असतात ते करतो. आणि ह्या रक्ताच्या टेस्टला नॉर्मल असतील
तरच आम्ही त्यांना किमोथेरपी देतो. जर रक्ताच्या टेस्ट कमी असल्या तर काही इंजेक्शन्स आहेत, त्या इंजेक्शनाने त्यांची काउंट्स किंवा जे पांढऱ्या पेशी असतात त्या नॉर्मल होतात आणि मग त्यांना 1 आठवड्यानंतर किमोथेरपी देऊ शकतो. थोडक्यातच प्रेक्षको की कर्करोगासाठी जर उपचार आहेत तर ते आपल्याला शारीरिक जे स्वरूपात आहेत ते तर घ्यावेच लागतात, पण त्याच्या आधी ते मनाने तुम्हाला स्वीकारावे लागतात की तुम्ही या आजारातून पूर्णपणे बरे होणार आहेत. हे सगळे उपचार आणि त्याच्यासाठी होणारे साईड इफेक्ट हे जे काही कालावधीसाठी आहे आणि त्या कालावधीनंतर तुम्ही पुन्हा पूर्ववत डॉक्टर कामं करू शकतात, अगदी सगळेच कामं करू शकतात. म्हणजे एक थोडं जे आहे की हे उपचार घेताना काम करता येईल का, जॉब करता येईल का, काय सांगणार? आम्ही आमच्या रुग्णांना काय सांगतो की आज तुझं ऑपरेशन झालंय, त्यांना आम्ही 48 तासापेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये ठेवतच नाही. अच्छा. कारण हॉस्पिटलमध्ये राहिले की त्यांना वाटतं की आम्ही रुग्ण आहोत, आजारी आहोत. हो. आणि आजारी आहोत, म्हणून त्यांना 48 तास नंतर आम्ही त्यांना घरी पाठवतो आणि त्यांना दर 3 दिवसांनी बोलावतो तपास करायला. तर ते स्वतःच्या कुटुंबांमध्ये राहिले, नॉर्मल जेवण वगैरे जेवले आणि त्यांना हेही सांगतो आम्ही की हा जो हात आहे ऑपरेशन केलेला तो तुम्ही वापरा. तर खूप स्त्रिया मला असं विचारतात की मी स्वयंपाक करू शकते का किंवा मी कपडे धुवू शकते का. तर आम्ही त्यांना सांगतो की पहिले 7 ते 8 दिवस किंवा 12व्या दिवशी जेव्हा आम्ही टाके काढतो तिथपर्यंत तुम्ही जास्त वजनाची कामं करू नका, पण 12 किंवा 13 दिवसानंतर तुम्ही स्वतः स्वयंपाक करू शकता. एक आमच्याकडे बाई आलेली, तिला 1 महिना तिच्या मुलाने स्वयंपाक करून दिला नाही आणि नंतर ती माझ्याकडे आली आणि सांगितलं की मी काहीच करत नाही घरी. मी म्हटलं बरं आता उद्या जाऊन तू स्वतः सगळं कर. आणि नंतर तो मुलगा आला आणि म्हणाला 1 महिन्यानी मी माझ्या आईच्या हातचं जेवण जेवलो. ते असं आपल्याला ऐकायला मिळालं की आपल्यालाही वाटतं की आपण देखील काहीतरी समाजासाठी चांगलं करतो. नक्कीच. आणि खूप छान गोष्ट होती की 1 महिना आईला आराम दिला होता आणि 1 महिन्यानंतर मिळालेलं जेवण याच्यामधून त्याला मिळालेला आनंद हा आपली कुटुंब व्यवस्था एक डॉक्टर खूप छान आहे हे दर्शवत आहे. प्रेक्षको, नक्कीच कार्यक्रम खूप छान आहे आणि ह्या कार्यक्रमातला आपला एक महत्त्वाचा मुद्दा असा. डॉक्टर, आता आहाराकडे येऊया आपण. आहार काय सांगणार आहात की कसा असला पाहिजे, काय सांगणार आहात? आपण आहार संतुलित घेतला पाहिजे. आपल्याला असं नाही की पर्टिक्युलर गोष्ट घेतली पाहिजे, पण जर आपण आहारामध्ये आपलं नॉर्मल जे आपण भात, आमटी, भाजी, पोळी खातो आणि त्याच्यानंतर जर त्यांना जास्त प्रोटीनची पावडर कधी कधी आम्ही देतो, काही टॉनिक्स वगैरे देतो, म्हणजे जे किमोथेरपी आणि रेडिओथेरपी घेत असतात त्यांना त्यांच्या शरीरामध्ये जर कमी ताकद आली तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांची ताकद वाढते आणि मग त्या किमोथेरपीची इंजेक्शन्स जी थोडी स्ट्रॉंग असतात आणि त्याला साईड इफेक्ट्स कमी होतात. म्हणून आहार हा संतुलित पाहिजे. स्पेशल आहारची काही गरज नाहीये. म्हणजे असं समजलं जातं की काजू बदाम अगदी महागडे पदार्थ खाणं गरजेचं आहे, असं काही नाहीये. तर अगदी व्हिटॅमिन सी आपण म्हणू शकतो डॉक्टर, पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवणं गरजेचं आहे. पाण्याचं प्रमाण काय, नारळ किंवा नारळाचं पाणी पिणे किंवा जे आपण नॉर्मल जेवतो ते आपण जेवायचे. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय की आपण आपलं दर 4 तासाने आपण काहीतरी खायचे. एकदा आपण खाल्लं किंवा आपल्या शरीराला सगळ्या किमोथेरपी किंवा किमोथेरपी नसेल तरी देखील आपल्याला दुसरा आजार होण्याची शक्यता कमी असते. डॉक्टर, आता पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येऊया की स्वतःला चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काय सांगणार आहात की व्यायाम किती करावात आणि या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी आपल्याला, प्रेक्षक थोडंसं वेळेचं आपल्याला बंधन आहे, पण डॉक्टर तुमच्याकडून आम्हाला जी माहिती मिळाली आहे की व्यायाम आणि आहार जो आहे तो जर व्यवस्थित ठेवला आणि या आजाराविषयी माहिती जर तुम्ही ठेवली तर हा आजार तुम्ही वेळीच ओळखू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला कर्करोगावर अशी छान पद्धतीने मोकळ्या मनाने माहिती सांगितली, त्याबद्दल दूरदर्शन आणि आरोग्य संपदातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.